आज मी बटाट्याचे पराठे बनवणार आहे। आलू के पराठे। हे बटाटे आता मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यांना मी 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत शिजवणार आहे। आपण चेक करूया आपले बटाटे व्यवस्थित शिजले आहेत की नाही। बटाटे आपले छान शिजलेले आहेत। आता आपण यांना साली काढून स्मॅश करून घेऊया। पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं, सुक्कं पीठ पराठे लाटण्यासाठी, कोथिंबीर, 2 कांदे चिरून ठेवलेत, बटाटे स्मॅश करून ठेवलेले आहेत, मीठ चवीनुसार, तूप, हिंग, हळद, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट। पराठे बनवण्यासाठी आपण आधी सारण तयार करून घेऊया। त्यात आपण 1 चमचा हळद, थोडासा लाल तिखट, थोडासा धना पावडर, थोडासा हिंग, हा चिरलेला कांदा, ही चिरलेली कोथिंबीर ॲड करूया, मीठ चवीनुसार, आणि आता आपण हे छानपैकी एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे व आपलं सारण तयार झालेलं आहे। गोळा घेतलेला आहे, त्याला मी सुक्कं पीठ लावून घेते। त्याचा असा वाटीसारखा आकार करायचा। पुरणपोळी करताना आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आपण त्यात हे बनवलेलं सारण बटाट्याचं भरायचं आहे। या पद्धतीने सुक्कं पीठ लावून हलक्या हाताने आता आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे। पराठा आपला आता लाटून झालेला आहे। आता आपण याला गॅसवर शेकून घेऊया। आधी आपण 1 चमचा तूप घालूया तव्यावर आणि हा पराठा आपण तव्यावर ठेवूया। पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि आता हा आपला पराठा खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। गरम गरम आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।